नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, यंदा 100 वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून आलाय आणि त्यामुळेच एक प्रश्न निर्माण झालाय, तो म्हणजे धुळवंडीला रंग खेळायचा की नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे. यंदा धुलिवंदनच्या दिवशी चंद्रग्रहण आहे आणि म्हणूनच रंग खेळायचा की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता इथे इथे अनेक जणांचं मत आहे. आपण त्यातलं सुवर्ण मध्य काय आहे तो बघणार आहोत. पंचांगानुसार 2 मार्चला संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता फाल्गुन पौर्णिमा समाप्त होईल. होलिका दहन जे आहे ते आपल्याला 2 मार्चच्या रात्री करायचं आहे. 2 मार्चला चंद्रग्रहण नाही आणि सूतक काळही नाही. त्यामुळे 2 मार्चला होलिका दहन केलं जाईल. होलिका दहनाचं क्लिअर झालं. आता धुलिवंदनचं बोलूया. रंगांचं बोलूया. तर धुलिवंदन हे 3 मार्चला कॅलेंडरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. परंतु 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे रंग 3 मार्चला खेळता येणार नाही. कारण धुलिवंदनच्या दिवशी सकाळीच सूतक काळसुद्धा सुरू होतंय. म्हणजे वेदादी नियम ज्या पाळले जातात, वेद पाळले जातात, ते सुद्धा सकाळी सुरू होत आहे. त्यामुळे धुलिवंदनच्या दिवशी यंदा रंग खेळता येणार नाहीत. यामागे आणखीन एक दुसरंही कारण आहे, ते म्हणजे चंद्रग्रहण तर आहेच. पण त्याचबरोबर यंदा पौर्णिमा तिथीची व्याप्ती म्हणजेच काय, तर हिंदू धर्मात उदय तिथी महत्त्वाची मानली जाते. म्हणजे जी तिथी सूर्य बघतो ती महत्त्वाची मानली जाते. आणि 3 मार्च रोजी पौर्णिमा तिथी असली तरी रंगाची होळी खेळण्यासाठी लागणारी जी प्रतिपदा आहे ती मात्र 4 मार्चच्या सूर्योदयात येते. म्हणून 4 मार्चला रंग खेळले जातील. आता इथे ना प्रत्येक गावची, प्रत्येक शहराची, प्रत्येक भागातील परंपरा वेगळी आहे. काही ठिकाणी धुलिवंदनच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे, तर काही ठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे. आता ज्यांच्याकडे रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची प्रथा आहे, त्यांचा काहीच प्रश्न नाही. कारण 8 मार्चला रंगपंचमी आणि रविवार, पण त्या दिवशी तुम्ही बिनधास्त रंग खेळू शकता 8 मार्चला. पण ज्यांच्याकडे धुलिवंदनला रंग खेळला जातो, त्यांनी मात्र 3 मार्चला न खेळता तो 4 मार्चला खेळायचा आहे. 4 मार्चला वसंत उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. 4 मार्चलाच रंग खेळून धुलिवंदन साजरं करायचं आहे. आता काहींच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो, की मागच्या वर्षी सुद्धा होळीच्या मध्येच चंद्रग्रहण आलं होतं आणि तेव्हा मात्र असं काहीही सांगण्यात आलं नाही, की रंग खेळू नका वगैरे. तर मागच्या वर्षीचं जे चंद्रग्रहण होतं ते भारतात दिसणार नव्हतं. त्यामुळे कुठलेही वेदादी नियम सुद्धा तेव्हा लागू झाले नाहीत. पण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण 3 तारखेला दुपारी 3:20 चालू होईल आणि संपेल संध्याकाळी 6:48 सकाळपासूनच त्याचे वेध मात्र लागणार आहे. म्हणून सूतक काळ सकाळपासूनच सुरू होणार आहे. आता हे जे चंद्रग्रहण आहे ना, ते 4 राशींसाठी शुभ फळ देणारं आहे. कोणत्या आहेत त्या 4 राशी? मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या 4 राशींसाठी हे चंद्रग्रहण शुभ असणार आहे. त्याचबरोबर ज्या राशींनी सावध राहायचंय या चंद्रग्रहणामध्ये, त्या राशी आहेत वृषभ, सिंह, कन्या, मकर. या राशींनी थोडी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर बाकीच्या उरलेल्या राशींनी मिश्र फल मिळणार आहे. म्हणून कुछ खट्टा, कुछ मीठा असं आपण म्हणू शकतो. तर मंडळी, तुम्हाला 2 प्रश्न तर क्लिअर झाले. एक म्हणजे होलिका दहन 2 तारखेला करायचंय. 3 मार्चला 3 मार्चला रंग खेळायचे नाहीत, तर 4 मार्चला खेळायचेत. रंगपंचमीला रंग खेळू शकता, कारण रंगपंचमी ही 8 तारखेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, प्रस्तुतीत चंद्रग्रहण म्हणजे काय? अनेकांना माहीत असेल, तरी ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. प्रस्तुतीत चंद्रग्रहणाचा अर्थ ग्रस्त म्हणजे ग्रहण लागलेला आणि उदित म्हणजे उगवलेला. प्रस्तुतीत चंद्रग्रहण म्हणजे असं चंद्रग्रहण ज्यामध्ये चंद्र उगवत असताना तो आधीपासूनच ग्रहणग्रस्त असतो, सावलीत असतो. चंद्र आकाशात उगवतो तेव्हा तो आधीच पृथ्वीच्या सावलीत गेलेला असतो, असाच याचा अर्थ आहे. तुम्हाला हे तर माहीतच आहे, की चंद्रग्रहण तेव्हा घडतं जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते. जर ग्रहणाची सुरुवात चंद्र उगवण्यापूर्वीच झाली असेल, तर तो उगवताना सावलीतच दिसतो. तर त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हणतात. ही संपूर्णतः एक खगोलीय घटना आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा अर्थ फक्त एक खगोलीय घटना असा जरी असला, तरी ज्योतिषशास्त्रात मात्र या घटनेला भरपूर महत्त्व आहे. आणि म्हणूनच या काळामध्ये काय करावं, काय करू नये हे सांगितलं जातं. अर्थात तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल, तर तुम्हाला कुठलेही नियम लागू होतच नाही. पण तुमच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल, तर मात्र तुम्ही काही नियमांचं पालन करायला
हवं. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जप करणं, पूजा करणं, स्तोत्र पठण करणं हे शुभ मानलं जातं. मंत्र उजवून घेतले जातात. अर्थात ज्या मंत्राचा जप नेहमी केला जातो, ते मंत्र जर चंद्रग्रहण काळात जपले, तर त्याला दिव्यत्व प्राप्त होतं. त्या मंत्राची शक्ती वाढते, ताकद वाढते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता जे आजारी आहेत, वृद्ध आहेत, बालक आहेत किंवा गर्भवती स्त्री आहेत, त्यांनी 3 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासूनच ते ग्रह मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असं कॅलेंडरमध्ये सांगण्यात आलं आहे. इतरांनी मात्र सकाळपासूनच चंद्रग्रहणाच्या नियमांचे पालन करायचं आहे. ग्रहण संपल्यानंतर स्नान आणि दान करण्याची सुद्धा प्रथा आहे. मंडळी, धन्यवाद.